मटणच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सरकारला सुनावलं आहे। स्वातंत्र्य दिनी खायचं स्वातंत्र्य नाही, बंदी कसली आणता असा सवाल राज ठाकरे यांनी केला। कुणी काय खावं हे सरकारनं सांगू नये असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। नाही, मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का? पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच। म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो। मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काय आणताय? आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये, कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल। 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला। मी आता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या 1988 साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय। मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल, नाही तर आता आणला असेल। मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत। हे कोणता स्वातंत्र्य दिन? तरी मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो असं राज ठाकरे यांनी मिश्किलपणे म्हटलं आहे। दहीहंडीच्या निमंत्रणावरून राज ठाकरे यांनी ही मिश्किल प्रतिक्रिया दिली। प्रभादेवी दही कला उत्सव आयोजकांच्या निमंत्रणावर राज ठाकरे यांनी हे मिश्किल वक्तव्य केलंय। हंडीचं आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारतो, बरं का? हंडीचं आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारतो, बरं का? तर इम्तियाज जलील यांच्याकडून उद्या मटण पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। इम्तियाज जलील यांच्याकडून फडणवीसांना मटण पार्टीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। 15 ऑगस्टला दुपारी 1 वाजता जलील यांच्या निवासस्थानी मटण पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। भारत देश डेमोक्रेटिक कंट्री आहे, लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे, म्हणून मी उद्या पार्टी ठेवलेली आहे। आपण मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलेले आहे। ते बहुतेक वेज खाणार असेल तर त्यांनी यावं पार्टीमध्ये। आणि इकडच्या कमिशनरला तर मी आवर्जून विनंती करत आहे की साहेब तुम्ही पण या आमच्याकडे, बिर्याणी खाऊन चिकन खोरमाची तयारी मी केलेली आहे। या आपण सोबत इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्टला आपण साजरं करू, तयारी केली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधामध्ये उद्या हिंदू खाटीक संघटना आंदोलन करणार आहे। KDMCच्या अतिरिक्त आयुक्तांच्या भेटीनंतर सुद्धा मांस विक्री बंदीवर ठाम आहेत। 15 ऑगस्टला मांस विक्री सुरू ठेवण्याची खाटिकांची विनंती नाकारण्यात आली आहे। आयुक्त साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे त्या निर्णयामध्ये काही बदल होईल अशी शक्यता नाहीये। यापुढे मात्र त्याच्यावर काही विचार करायचा असेल तर तो आयुक्त साहेबांशी चर्चा करून केला जाईल। आम्ही फक्त लहान जनावरांचं दुकान चालू असावं त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। मोठ्या ज्या जनावरांच्या विषयी आमचं कुठलाही हे पत्रावर कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाचा शिक्का नाहीये, हा GR नाहीये, हे ठराव कॉपी आहे। महानगरपालिका नगरपालिका ही ठराव काढते। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आणि भाजप आमने सामने आलेत। कबूतरखान्यासारखे मुद्दे आणून लक्ष भरकटवण्याचा हा प्रयत्न असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। निवडणुकीसाठी समाज आणि भाषेचा वाद लावण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची। ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि पत्रकारांना पण मारले गेले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत। सरकारला नेमकं हवंय काय?
या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतरं आणलीत. बरं का, आता माहीत नाही कुठकुठचे प्राणी परत येतात, ह्याच्या पुढे आता येतील ते. मुंबईचा लचका महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का, ह्याचा प्रयत्न मरे चोची मारून केला जातोय. मी असं म्हणेन की या प्रयत्न करणाऱ्यांना जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत मार्मिक आणि शिवसेनेचं काम कधी थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा आणखीन सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण आमचं लक्ष भरकटून कुठे नेलं जातंय? कबुतरांकडे. दुसरीकडे कुठे? कुत्र्यांकडे. तर लोढा मंत्री आहेत, त्यांनी कोर्टाचा मान राखला पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. ज्यांनी आंदोलनाच्या वेळेला सुऱ्या आणल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी असं राज ठाकरे म्हणाले. तर मी शस्त्र उचलण्याच्या भाषेच्या विरोधातच आहे असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय. ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही. आणि हे सगळे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का, लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते. त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे. आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिर्या काय आणल्या असतील, मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे. आता माननीय राजसाहेब ठाकरेने कबूतर विषयावर बोलताना म्हणून निलेश चंद्रजी विषयावर माझ्या पण नाव काढला की मी त्याच्या समर्थनामध्ये आहे. हे सत्य नाही आहे. मी त्या दिवशी ज्यावेळी म्हणून निलेश चंद्रजीने शस्त्र उचलण्याची भाषा केली होती त्यावेळी मी सांगितला होता की मी त्यांचे विरोधामध्ये आहे शस्त्र उचलण्याची भाषाचे. आणि आता पण मी माझ्या तेच मत आहे. म्हणून मी माननीय राजसाहेब ठाकरेसाठी आणि सर्वांसाठी हा खुलासा करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये कानून हात में लेऊ नये आणि सर्वांनी जे माननीय उच्च न्यायालयाचे किंवा माननीय प्रशासनाचे जे निर्णय होईल त्यांच्या मर्यादेमध्ये राहून आपापला काम करायचा. तर मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे, बाकी कोणत्याही पक्षांची मुंबईमध्ये ताकद नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. तर यावर मुंबईत भाजप मोठा पक्ष असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुंबईत फक्त ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद असल्याचं राज ठाकरे म्हणाले. याशिवाय मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत ताकद नाही. यासह पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीतील मतदार यादी तपासण्याचेही राज ठाकरेंनी आदेश दिले. वॉर्डमध्ये प्रत्येक मतदार यादीत 2 लोकांची नेमणूक करावी. प्रत्येक वॉर्डमधून 110 जणांची टीम तयार करावी. यासह सगळा आढावा मला नेत्यांनी अनंत चतुर्दशी नंतर द्यावा असंही राज ठाकरे म्हणाले. यासह निवडणुकीची यंत्रणा खालच्या स्तरापर्यंत राबवायला हवी असंही राज ठाकरेंनी मत व्यक्त केलंय. तर दुसरीकडे यावर फडणवीसांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय. 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे. अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही. प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. 16-17 सालापासून मी बोलतोय ना. मुंबई बाकीचे आत्ता बोलायला लागले. मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात. जर मग मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याचं जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात? गेल्या 25 वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे तर त्यालाही हे विरोध करतात. हे अतिशय चुकीचं आहे. त्याला का विरोध करतात? ते रिव्हिजन झालं तरच याद्या योग्य होतील. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाही. 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती, मात्र आता 8 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेना कुणाची या वादाचा फैसला ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट या वादावर निर्णय देणार आहे. या निकालाकडे आता महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचं लक्ष लागून आहे. सध्या राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादावर 19 ऑगस्ट पासून ते 10 सप्टेंबर या काळात सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे शिवसेना खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कुणाची हा फैसला सुप्रीम कोर्ट देणार असल्याची चिन्ह पाहायला मिळतात. या प्रकरणाला 2 वर्ष झाली असून त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असे संकेतच सुप्रीम कोर्टानं मागच्या सुनावणीत दिले होते. दरम्यान कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडतीये. न्यायाचं पाणी न मिळाल्यास ती मरेल. खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश भूषण गवईंकडे साकडं घातलंय. दिवसा ढवळ्या पक्ष फोडला जातोय, पक्ष चोरला जातोय. ते तुमचं शेड्यूल 10 का आर्टिकल 10 का काय त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय, ढळढळीत दिसतंय. तरी आपली सुनावणी चालू आहे. म्हटलं सुनावणी झाली तर बतावणी कधी सुरू होणार, म्हणजे बोलणं कधी सुरू होणार. चालू आहे तारीख पे तारीख. सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडते, प्राण सोडायला आले ती. जरा तिकडे पण लक्ष द्या. उद्धव ठाकरेला राजकारण करत नाही आणि सत्ता गेल्यापासून डिप्रेशनमध्ये चाललेत. काही बेताल बोलतात. सरन्यायाधीशांना तू काय म्हणून कुठे विनंती केली जाते, कोर्टात उभं राहून वकिलांच्या माध्यमातून, अशी जाहीररित्या नाही. त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर विषय नसेल तर घेता येत नाही कोणालाही. एवढी पण माहिती ह्या माणसाला नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असा माणूस मुख्यमंत्रीपदी होता. मंत्री नितेश राणे यांनी महसूल अधिकाऱ्याला चांगलाच दम दिलाय. लोकांची कामं करा नाहीतर निलंबित करू असा इशारा त्यांनी दिला आहे. जनता दरबारमध्ये राणेंनी महसूल अधिकाऱ्याला दम दिला. लोकांची कामं होत नसल्यामुळे पालकमंत्री राणे आक्रमक झाले. तर कोणीही आडवं येऊ 29 ऑगस्टला मुंबईमध्ये येणारच आणि ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. तर जरांगेंच्या मुंबईच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ असून चर्चेमधून मार्ग निघू शकतो अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आज लातूरमध्ये सरनाईकांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. नाही, मला अंमलबजावणी पाहिजे. मुंबईत जाऊन काय करायचं, आम्हाला आरक्षण घ्यायचं. इथं देत असले तर आरक्षण पाहिजे, तरी मुंबईत जाणार आहेत आम्ही. गुलाल घेऊन जाणार. मग दिलं तरी जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला, कौतुक करायला, गुलालाच्या ट्राका, फुलाच्या ट्राका इकूनच जे शिप्याने येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी. तरी जाणार, मुंबईला जाणार हे पक्क आहे. कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार. झालेली आणि त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे काही धाराशिवला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल त्यांनी पहिला मंत्री असेल की कौतुक केलंय. कौतुकापेक्षा जास्त जे काही राज्य शासनाची भूमिका आहे ती भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा अजूनही 14 दिवस म्हणजे 2 आठवडे आहेत त्यांच्या आंदोलनाला त्यांनी जी तारीख दिली त्याला. त्यामुळे मला असं वाटतं की चर्चेतून मार्ग बऱ्याच वेळा निघू शकतात. नाशिकमध्ये आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कंत्राटी भरतीच्या विरोधामध्ये 36 दिवसापासून हे आंदोलन केलं जाते. आज आंदोलकांकडून आदिवासी आयुक्तालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांसोबत झटापट झाली. नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन करण्यात आलंय. राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4च्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलंय. बाह्य स्रोतांद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांचा शासन निर्देश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. गेल्या 36 दिवसांपासून कंत्राटी भरती बंद करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे.
सरकारची तिरडी बनवत प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न यावेळी आंदोलकांनी केला। याच वेळी पोलिसांनी पुतळाही हिसकावलाय। शिवाय पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी झटापट सुद्धा झाली आहे। शासनानं खासगी कंपन्यांमार्फत भरती करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा या आंदोलकांनी केलाय। पोलिसांनी आदिवासी भवनाच्या चौफेर बॅरिकेड्स लावून ठेवले होते। कुणीही आतमध्ये जाणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे। जम्मूच्या किश्तवाडमधील ढगफुटीमधील मृतांचा आकडा आता वाढलेला आहे। ढगफुटीमध्ये आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झालाय तर 120 जण जखमी झाले आहेत। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली। चिशोती गावातील मच्चेल माता मंदिर परिसरात ढगफुटीची घटना घडली। ढगफुटीनंतर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली। यात आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला तर 120 जण जखमी झालेत। धार्मिक यात्रेसाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झालेली असतानाच ढगफुटी झाली। ढगफुटीनंतर आलेल्या पुरात निम्म्याहून अधिक गाव वाहून गेले, रस्तेही उद्ध्वस्त झाले। सध्या बचाव कार्य हाती घेण्यात आलंय। तर पाकिस्तानच्या नेत्यांनी बोलताना जिभेवर लगाम लावावा भारतानं इशारा दिलाय। पोकळ धमक्या देणाऱ्या पाक नेत्यांना भारतानं कडक इशारा दिलाय। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोने भारताला पोकळ धमक्या दिल्या होत्या। यावर पाकिस्तानी नेत्यांनी बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवावं असं म्हणत भारतानं उत्तर दिलंय। अपयश लपवण्यासाठी अशी विधानं करणं पाकिस्तानच्या नेतृत्वाची सवय झाल्याचं म्हणत भारतानं पाकिस्तानला सुनावलंय। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शहबाज, भुट्टो आणि मुनीरला इशारा दिलाय। We have seen reports regarding a continuing pattern of reckless, warmongering and hateful comments from Pakistani leadership against India. It is well known the known modus operandi of the Pakistani leadership to whip up anti-India rhetoric time and again to hide their own failures. Pakistan would be well advised to temper its rhetoric, as any misadventure will have painful consequences, as was demonstrated recently. आम्ही एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत। जर आपल्याला वाटत असेल की आपण बुडत आहोत तर आपण आपल्यासह अर्धा जग बुडवू असं वक्तव्य मुनीरनं केलं होतं। भारतानं सिंधू करार स्थगितच ठेवला आणि सिंधू नदीवर भिंत किंवा डॅम उभारण्याचा प्रयत्न केला तर युद्ध अटळ असेल अशी दरपोक्ती बिलावल भुट्टोनं केली होती। पाकिस्तानमधून एक थेंबही पाणी हिरावून घेतलं जाऊ शकत नाही। जर तुम्ही असं करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा तुम्हाला धडा शिकवला जाईल अशी पोकळ धमकी शहबाज शरीफ यानं दिली होती। तर सिंधू नदीचं पाणी थांबवण्यापासून भारताला कुणीही रोखू शकत नाही असं म्हणत भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलंय। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। अखेर बांगलादेशने कांद्यावरील आयात बंदी हटवली आहे। 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा भारतातून पाठवण्यास परवानगी देण्यात आली आहे। आज आणि उद्या 200 टनापर्यंत कांदा बांगलादेशमध्ये पाठवण्याची परवानगी आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पाठवण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा। आज आणि उद्या 200 टनापर्यंत कांदा आयात करता येणार आहे। बांगलादेशने कांद्यावरची आयात बंदी हटवली आहे।